नगरसेवक सुनील भाऊ चौधरी यांची कार्यतत्परता, क्षणार्धात लाल बहादूर शास्त्री यांच्या स्मारकाची झाली साफसफाई। धरणगाव येथील कोट बाजारात असलेल्या भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचं स्मारक हे नगरपालिकेकडून दुर्लक्षित होते। येथे नगरपालिकेच्या भाजी बाजाराचे बांधकाम सुरू असल्याने स्मारकालगत खडी रेतीचा मोठा ढीग कित्येक दिवसांपासून टाकला जात होता। शिवाय बाजारातील कचरा घाणीचेही साम्राज्य पसरले होते। बाजारातील लोकांना अडचणींचा सामना करावा लागत होता। महापुरुषांच्या स्मारकाची ही दुरवस्था पाहून कर्तव्यनिष्ठ नवनिर्वाचित नगरसेवक सुनील भाऊ चौधरी यांनी नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांना याची जाणीव करून दिली आणि आज लगेचच नगरपालिकेच्या सफाई कामगारांनी हा स्वच्छ परिसर केला। स्मारकालगतची खडी, रेती आणि कचरा जेसीबीद्वारे हटवण्यात आला असून स्मारकाने आता मुक्त श्वास घेतलेला दिसून येत आहे। नगरसेवक पद मिळताच सुनील भाऊ चौधरी यांनी आपल्या कामाची जबाबदारी ओळखून विकासाचा धडाका लावला असून आपल्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते सकाळपासून उपलब्ध आहेत। इतर नगरसेवकांनी त्यांचा बोध घेऊन आपापल्या प्रभागात विकास कामे करायला सुरुवात केली तर अल्पावधीतच धरणगाव शहर हे सुजलाम सुफलाम होईल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे। सध्या तरी नागरिक नगरसेवक सुनील भाऊ चौधरी यांच्या कार्यतत्परतेवर जाम खुश आहेत। पत्रकार साहेब, 8 तारखेला 9 तारखेला चालू सभेमध्ये मी विषय घेतला होता। माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या पुतळ्यावर रेत्याने खडी पडलेली आहे, तर शिवशब्दाने साहेबांनी जनार्दन पवार साहेबांना शब्द दिला होता का ते तात्काळ मी 2 दिवसात ते खडे उचलून देईल आणि शिवसाहेबांचा मनापासून आभारी जितो। त्यांनी आज JCB पाठवलेलं आहे, खडी आणि रेती तात्काळ उचलून घेतली आणि उद्या सकाळी महिला आणि पुरुष मंडळी पाठवून मी तुम्हाला साफसफाई करून देईल, पूर्ण स्वच्छता करून देईल। असं सहकार्य मला शिवसाहेबांनी, वाणी साहेबांनी पूर्ण नगरपालिका टीम करते आणि नेहमी करत राहील अशी मी अपेक्षा करतो। आणि 8 नंबर प्रभाग येणारा काळ मग सुजलाम सुफलाम करण्याशिवाय मी गुपचूप बसणार नाही। आज काय काय काम केलंय? आज काम करताना जिथं सगळी JCB लावून सगळी रेती मागे करण्यात आलेली आहे, खडी उचलून मागे फेकण्यात आलेली आहे आणि उद्या सकाळी सगळे महिला मंडळ पुरुष मंडळ पाठवून याची पूर्ण जेवढा शौक आहे तेवढी साफसफाई करून देणार आपल्याला। पुढचं सुशोभीकरणाचं काय आश्वासन दिलं? सुशोभीकरण पूर्ण एप्रिल महिन्यामध्ये निधी येणार आहे आणि मी शिवसाहेबांनी कळकळीची विनंती केली होती, याच रोडावरनं जिथं 15 तारखेला शिवरात्रीची मोठी रॅली निघणार आहे, त्यासाठी तुम्ही तात्काळ ॲक्शन घ्या। त्यांनी तात्काळ ॲक्शन घेतली की महाशिवरात्री रॅलीला अडचणी येणार नाही, त्यासाठी पण आम्ही लवकर उचलणार आणि 2-3 दिवस अगोदर घाण आपल्याला सफा करून दिली। त्याबद्दल मी नगरपालिका प्रशासनाचा आभारी आहे।